नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, भाद्रपद वद्य षष्टीला दरवर्षी ज्ञानेश्वरी जयंती मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच जबाबदारीने विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये संपन्न केली जाते। पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वरीच्या संबंधाने नामदेव महाराज काय म्हणतात हे पाहून या व्हिडिओचा प्रारंभ करूया। ज्ञानेश्वरी बद्दल नामदेव महाराज म्हणतात, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी। ज्ञानेश्वरी हा असा एक ग्रंथ आहे की त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातला ओवी केवळ वाचावी असं माऊली म्हणत नामदेव महाराज म्हणत नाहीये, तर एक तरी ओवी अनुभवावी अशा प्रकारचा विचार नामदेव महाराज मांडताना आपल्याला दिसून येतात। या दिवशी श्री संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये जे काही माऊलींच्या लेखनाच्या नंतर बऱ्याचशा ओव्या घुसविण्यात आलेल्या होत्या, काही मंच त्यामध्ये टाकून बऱ्याच जणांनी एक प्रकारची अशुद्धता त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आणलेली होती। त्यात शुद्धता आणण्याचं काम आणि ओरिजिनल ज्ञानेश्वरी निर्माण करण्याचं काम आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांच्या कंठाला जी आजान वृक्षाची मुडी लागलेली आहे ती काढावी असं सांगितलं। आणि आपल्याला माहिती आहे की संत एकनाथ महाराजांनी ती समाधीकडे जातानाच्या रस्त्याची शिळा काढली, माऊलींच्याकडे गेले आणि तिथं 3 दिवस 3 रात्र माऊलींच्या सोबत राहिलेले आहेत आणि माऊलींनी त्यांना ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी दिलेली आहे किंवा शुद्ध करण्याचा आदेश दिला। आणि संत एकनाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरी ज्या दिवशी शुद्ध करून पूर्ण केली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्टीचा दिवस असल्यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। खरं तर ही ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ का निर्माण करावा वाटला किंवा कशामुळे निर्माण झाला याची पूर्वपीठिका देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याबद्दल थोडासा विस्तार जरी झाला तरी ज्ञानेश्वरीच्या निर्मिती पाठीमागच्या काही बाबींचा विचार मी आपल्यासमोर मांडू इच्छितो। भारतीय संस्कृतीमध्ये 2 महाकाव्य अत्यंत महत्त्वाची मानले गेलेले आहेत। त्यामध्ये एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत। आणि रामायणाच्या बद्दलचा इथं ज्ञानेश्वरीशी संबंध येत नाहीये, पण महाभारताचा येतो आणि म्हणून त्याबद्दलचा विचार आपण करूया। रामायणाच्या नंतर महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं आणि या महाभारतामध्ये एकूण 18 पर्व आलेले आहेत। त्यातल्या भीष्म पर्वामध्ये भगवत गीता आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्रावरती एका बाजूला कौरवांचं सैन्य उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला पांडवाचं सैन्य उभा आहे आणि पांडवांच्या सैन्यामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य योगेश्वर कृष्ण भगवान श्रीकृष्ण करत आहेत। आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्णांनी युद्ध प्रारंभ करण्यासाठी शंख वाजवून आता अर्जुन आला, त्यांचं जे काही शत्रू सैन्य आहे कौरवांच्या वरती बाण चालवायला सांगतात। त्यावेळेला अर्जुन मात्र भगवान श्रीकृष्णाची हा आदेश मान्य करत नाहीये। अर्जुन म्हणतो की देवा, मला काय तुम्ही वेड समजलंय की काय? तुम्ही मला कुणाच्या बरोबर युद्ध करा म्हणतायत? कौरवांच्या विरोधामध्ये? कौरव हे माझे सख्खे चुलत भाऊ आहेत, तिकडे माझे गुरु द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आमच्या परिवारातला सर्वश्रेष्ठ जुना जाणता भीष्माचार्यांसारखा महान व्यक्ती तिथे आहे, त्यांच्यावर तुम्ही बाण चालू शक्य नाही आहे। आणि मग अर्जुनानं लढण्यास नकार दिला। त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की आता अर्जुनाचा देहाच्या संबंधानं जे नाते त्याच्या मनात आलेले आहेत आणि जो मोह निर्माण झालेला आहे याच्यातनं आता याला बाहेर प्रबोधन करून काढल्याशिवाय काही शक्य होईल, अर्जुन लढेल असं वाटत नाहीये। आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरतीच एवढ्या मोठ्या युद्धाच्या कोलाहलामध्ये
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करतात तो उपदेशच भीष्म पर्वामध्ये 700 श्लोकाच्या माध्यमातून आलेला आहे. आणि हे 700 श्लोक म्हणजेच श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ जन्माला आलेला आहे. आणि या ग्रंथाचा एवढा मोठा परिणाम भारतीय मानसिकतेवर झाला, जगात देखील या ग्रंथाची दखल घेतली गेलेली आहे. संप्रदायामध्ये वारकरी तर सांगितलं जातं की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तीच लोक धन्य मानली गेलेली आहेत की जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. असा हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला गेलेला आहे. आता काय आहे मला माहिती नाही, परंतु न्यायव्यवस्थेमध्ये एखाद्या आरोपीला बोलण्यापूर्वी शपथ भगवद्गीतेची घ्यायला जात असायची. आज घेतली जाते की नाही मला त्याचा अनुभव नाही आहे, परंतु इतकं या भगवद्गीतेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. या देशातल्या एकमेव मला असं वाटतं की भगवद्गीता हा ग्रंथ आहे ज्याच्यावरती अनेकांनी लेखन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा नावाचा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवरतीच टीका ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, महात्मा गांधींनी लिहिलं, विनोबा भावेंनी लिहिलं, अनेकांनी भगवद्गीतेवर लिहिलेलं आहे. आणि अनेकांच्या जीवनाला प्रेरणा या भगवद्गीतेमुळे मिळालेली आहे. आणि या भगवद्गीता हा जो ग्रंथ होता, या भगवद्गीतेचं सगळं तत्वज्ञान हे संस्कृतमध्ये होतं. आणि या भगवद्गीतेचा श्रवण पठन करण्याचा अधिकार बाकीच्या 3 वर्णांना नव्हता, केवळ उच्च वर्णाला ब्राह्मणांनाच होता. तर यातून सर्वच वर्णातील लोकांना भगवद्गीता कळावी, ती आचरणात आणता यावी आणि सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ती यावी, या उद्देशानं माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्याला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं, ज्याला भावार्थ दीपिका म्हटलं जातं, किंवा नामदेव महाराज त्याला ज्ञानदेवी, कारण ज्ञानदेवांनी लिहिली म्हणून त्याला ज्ञानदेवी ग्रंथ म्हटलंय, ज्ञानेश्वरांनी लिहिला म्हणून त्याला ज्ञानेश्वरी म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ याचं नामकरण ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेवी हे दोन्हीही नाव संत नामदेव महाराजांनी दिलेले आहे. तर असा हा ग्रंथ आपल्याला माहित असेल की मराठीमध्ये संस्कृतातला हा जो विचार होता भगवद्गीतेचा तो पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आणि जे गुह्य तत्वज्ञान वेदाचं गीतेमध्ये आलं होतं त्याला प्रकट करण्याचं काम या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलींनी केलं. म्हणून आपल्याला त्यांच्या आरतीमध्ये प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले अवतार पांडुरंग, विश्व ब्रह्मची केले, अशा पद्धतीचं वर्णन त्यांच्या आरतीमध्ये आपण करतो. जे गुह्य होतं त्याला प्रकट करण्याचं काम या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक होते आणि ही भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. तर हीच भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलींनी मराठी भाषेमध्ये लिहिलेली आपल्याला दिसून येते. ज्या ज्ञानेश्वरीला लिहून जवळपास 700-750 वर्ष होत आलेले आहेत. आणि या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली आपल्याला दिसून येते. कधी लिहिली ज्ञानेश्वरी? तर ही ज्ञानेश्वरी 700 श्लोकावरती जवळपास 9033व्या 700 श्लोकावरती माऊलींनी लिहिल्या. कधी लिहिली ज्ञानेश्वरी? तर शके 1212 तय टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा अदरे लेखकू झाला. नगर जिल्ह्यातील नेवासा या गावी श्री महालसा मंदिरामध्ये एका खांबाला माऊली बसलेले आहेत. पुढे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत आणि श्री निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादानं माऊली बोलत आहेत आणि श्री गुरुदेव त्यांच्या बोलण्याला अनुमोदन देत आहेत. कुठे पटलं नाही तर नकारार्थी मान देखील हलवताना दिसत आहेत. आणि हे जे माऊली बोलत आहेत त्याचं लेखन सच्चिदानंद बाबा नावाच्या लेखकाने केलेला आहे, ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये झालेला आहे. आणि हो, हा ग्रंथ कधी लिहिला तर 1212 या शकावर लिहिलेला आहे. म्हणजे 1290 इसवी सनामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण झालेला आहे.
हे आपल्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं थोडंसं आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. आणि मग ही ज्ञानेश्वरी नंतर काही वर्षांनी अशुद्ध बनली होती. काही लोकांनी मनानेच त्यामध्ये ओव्या टाकलेल्या होत्या आणि मग शुद्ध कोणती अशुद्ध कोणती असा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे माऊलींनी संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन त्याला शुद्ध करण्याचं सांगितलं आणि नाथ महाराजांनी या ज्ञानेश्वरीला शुद्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी पैठणला येऊन हे शुद्धीचं काम त्यांनी आरंभिलेलं आहे. याच कालावधीमध्ये एक घटना घडली असं सांगितलं जातं की पैठणला एक अवलिया पुरुष राहत होता. तो जातीने यवन होता पण ज्ञानी होता. रस्त्यावर एके दिवशी बसलेला आहे आणि एक सुंदर वस्त्र त्यानं हातामध्ये घेतलेलं आहे आणि या सुंदर वस्त्राला तो जुनं ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे संत एकनाथ महाराजांनी बघितलं आणि महाराजांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की या अवलियानं एवढ्या नव्या चांगल्या भारी वस्त्राला हे जुनं वस्त्राचं ठिगळ का लावतो आहे. या उत्सुकतेपोटी नाथांनी त्या अवलियाला विचारलं की बाबा आपण असं का करतात. त्यावेळेला त्या अवलियानं उत्तर दिलं की मला ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी शुद्ध आणि चांगली ज्ञानेश्वरी लिहिली पण त्या ज्ञानेश्वरी मध्ये संत एकनाथ हे स्वतःच्या ओव्या घुसवतायत. अशा पद्धतीचा प्रश्न नाथांनाच त्यांनी केला. परंतु नाथांनी असं काही केलेलं नव्हतं. आपल्याला माहित आहे की नाथांनी स्वतःचा एकही शब्द त्यामध्ये टाकलेला नाही आहे. जे अशुद्ध होतं त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नाथ महाराज म्हणतात की ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध. माऊली नाथ महाराज काय म्हणतात की ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध. परंतु काय झालं होतं परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया एकविध. मी काय काम केलं म्हणतात नाथ महाराज तर तो शोधोनिया एकविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. तर अशा या ज्ञानेश्वरीतल्या जे पाठभेद झाले होते त्याला शुद्ध करण्याचं काम मी करतोय असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि नाथांनी त्यामध्ये असं लिहिलं की यानंतर या शुद्ध ज्ञानेश्वरीमध्ये जर कोणी आपल्या मनाची एखादी ओळ एखादी ओवी टाकत असेल तर त्याबद्दल काय म्हटलं बघा. नाथ महाराज म्हणतात या ज्ञानेश्वरीची पाठी या ज्ञानेश्वरीची पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताची ताटी जान नरोटी ठेविली. अमृताच्या ताटामध्ये नरोटी ठेवल्यासारखं काम होईल. आता जर आपण शुद्ध केलेल्या या ज्ञानेश्वरीमध्ये कोणी स्वतःचं काही घुसळेल तर आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थानं बाहेरची कुठलीही ओवी कुठलाही शब्द त्यामध्ये आलेला नाही आहे. आज जी आपल्याकडं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो ग्रंथ नाथांनी शुद्ध केलेला ग्रंथ आहे. आणि ज्या दिवशी तो शुद्ध केला तो दिवस होता भाद्रपद षष्टीचा वद्यषष्टीचा आणि म्हणून त्या दिवशी आपण ज्ञानेश्वरी जयंती या ठिकाणी संपन्न करत असतो. खरं तर माऊली हे भगवान श्रीकृष्णाचेच विष्णूचे अवतार आहेत. मला माहित आहे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं आपण म्हणतो की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी असंही त्यांच्या आरतीमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. कारण आपण बघा की भगवद्गीता निर्माण करणारे भगवान श्रीकृष्णांचा जन्म कधी झालेला आहे हो तर श्रावण वद्य अष्टमीला झाला. आणि माऊलींचा जन्म ज्यांनी ज्या गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म देखील कधी झालेला आहे तर श्रावण वद्य अष्टमीलाच झालेला आहे. म्हणजे एका अर्थानं भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वी भगवद्गीता निर्माण करण्यासाठी अवतार घेतला आणि त्याच भगवद्गीतेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे 700-750 वर्षापूर्वी माऊलींनी या ठिकाणी त्याच कृष्णाच्या माऊलींच्या रूपाने अवतरित होऊन ज्ञानेश्वरीचा जन्म केलेला आहे. आणि म्हणून दोघांचाही जन्म एकाच दिवशी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. भगवत गीतेमध्ये जसा कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग आलेला आहे तोच कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी वर्णिलेला आपल्याला दिसून येतो.
आपण जर बघितलं ज्ञानेश्वरीची रचना तर 9033 ओव्यांच्या पैकी पहिल्याच 20 ओव्या पहिले प्रारंभ ज्ञानेश्वरीच्या 20 ओव्या गणेशांचं स्तवन करण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा ही ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे. आणि तिथून मग 18 अध्यायपर्यंत अनेक ओव्या लिहिल्या आणि त्यानंतर शेवटची ओवी जी ज्ञानेश्वरीची ते कोणती आहे? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे उरले किंवा येथ माझे जे उरले पायिक पण ही ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे. आणि मग या ओवीच्या नंतर ज्ञानेश्वरीमध्ये 9 ओव्यांचं पसायदान आलेलं आहे, ज्याला जागतिक प्रार्थना म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आपण मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आणि खरोखरच जागतिक पातळीवरची प्रार्थना व्हावी इतकं महत्वाचं पसायदान हे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते तर माझे जे उरले पायिक पण यानंतर 9 ओव्यांचं पसायदान आलेलं आपल्याला दिसून येतं. जर आपण या ज्ञानेश्वरीच्या संबंधानं बघितलं तर अनेक संतांनी ज्ञानेश्वरीबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल लिहिले आणि ज्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण विचार करतोय त्या ज्ञानेश्वरीबद्दल देखील लिहिलेलं आहे. संत एकनाथ महाराज काय म्हणतात बघा ज्ञानेश्वरीच्या संबंधानं. भाव धरुनिये वाची ज्ञानेश्वरी भाव धरुनिये वाची ज्ञानेश्वरी कृपा करीत हारीत यावरी कृपा करी हारीत यावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाहीत या भय कळी काळाचे नाहीत या स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. आता आपल्याला खूप आणखीनही छान गायन करता आलं असतं परंतु त्याच्यातही मला तुमचा वेळ घ्यायचा नाही आहे. संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना सांगितलं की बाबांनो ही ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. आणि जर आपण भाव धरून ही ज्ञानेश्वरी वाचली तर निश्चितपणे कृपा करी हरी तयावरी भाव धरून जो कोणी ज्ञानेश्वरी वाचन करील त्याच्यावर श्रीहरी कृपा केल्याशिवाय राहत नाहीये. असं कोण म्हणतंय? स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी असं अभय दिलेलं आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं जे गीतेमध्ये आलेले आहेत तेच ज्ञानेश्वरीमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून तेची ज्ञानेश्वरी वाचे वदिता साचे भय कळी काळाचे नाही तया. आणि ही ज्ञानेश्वरी जर आपल्या तोंडातनं आपण उच्चारली तिचं पारायण केलं तर कळी काळाची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. एका जनार्दने संशय सांडोनी दृढधर मनी ज्ञानेश्वरी. आणि म्हणून असा संशय घेऊ नका की काय म्हणतात की नाथ महाराज हे काही खरं असू शकतं का, असा संशय न घेता दृढतेनं आपण जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ज्ञानेश्वरी जर आपल्या आयुष्यामध्ये उतरवली तर निश्चितच कळीकाळाचं भय राहणार नाहीये, आपल्यावर ईश्वराची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. असं ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल संत एकनाथ महाराज लिहितात.
आपल्याला माहित असेल की या ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव महाराज काय म्हणाले की ज्ञानराज माझी, म्हणजे एक तर ज्ञानेश्वर माऊलीबद्दल आणि ज्ञानेश्वरीबद्दल. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. काय म्हणतात आता याच्यातनं त्यांनी सांगितलं की गीता अलंकार नाव, या गीतेला खऱ्या अर्थानं अलंकृत करण्याचं काम जर कशात झालं असेल तर ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं झालेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये ब्रह्मानंद निर्माण करण्याचं काम कशामुळं निर्माण होईल तर ज्ञानेश्वरीच्या वाचनामुळे होईल. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की स्वतः नामदेव महाराज म्हणाले की नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. किंवा याबद्दल नाथ महाराज आणखीन एका ठिकाणी म्हणतात की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. स्वतः संत एकनाथ महाराज म्हणाले की गीतेवरती लिहिलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरीचं जर वाचन आपण केलं तर जे मूढ लोक आहेत किंवा ज्ञान होय लोका अतिभाविका, जे भाविक लोक आहेत अशा अज्ञानी लोकांना देखील ज्ञान प्राप्त होऊ शकतं. असं या ज्ञानेश्वरी वाचनाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. संत जनाबाईंचा फार प्रसिद्ध अभंग आहे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान हो या ज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. ज्ञानेश्वरीला वरच मिळालेला आहे, म्हणतात वरदान मिळालेलं आहे की ज्ञान होय, जो अज्ञानी आहे त्याला सुद्धा ज्ञान होऊ शकतं या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर. असं म्हणून म्हटलंय की ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा, मूर्खाला दगडाला सुद्धा ज्ञान होऊ शकतं. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, असा जो कोण ज्ञानेश्वरीचं वाचन करेल त्याला जनाबाई म्हणतात की मी लोटांगण घालते. इतकं ज्ञानेश्वरीच्या वाचनाला महत्व नामदेव महाराज देतात, एकनाथ महाराज देतात, जनाबाई देतात. अनेक संतांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महत्व विशद केलेलं आहे. या ठिकाणी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माऊलींनी ही ज्ञानेश्वरी लिहित असताना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी ही ज्ञानेश्वरी कुणाचा आधार घेऊन लिहिलेली आहे, तो व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. महर्षी व्यास आणि भाष्यकार म्हणजे आद्य शंकराचार्य या दोघांनी जे काही वेद म्हणा उपनिषदांच्या संबंधानं भारतीय तत्वज्ञान अध्यात्म मांडलं, त्यांनाच विचारत या ज्ञानेश्वरीच्या रूपानं हे विचार मी आपल्या समोर ठेवतोय, अशा प्रकारचं मत त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हटलं की आपल्याला ज्ञानेश्वरीतली एक ओवी एकदम ओठावरती की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. मराठीला अमृतातेही अमृतापेक्षाही श्रेष्ठत्व मी मिळवून देणार आहे अशी प्रतिज्ञा या ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं त्यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे विचार त्यांनी घेतलेले आहेत. पर्यावरणाबद्दल आज जो आपण बोलतो त्या पर्यावरणाबद्दलचा विचारही ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातल्या 232व्या ओवीमध्ये आलेला आहे. काय म्हणतात माऊली बघा, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. काय काय केलं पाहिजे आपण, तर ते म्हणतात की नगर व्यवस्थित पद्धतीने नगर रचना केली पाहिजे, जलाशय निर्माण केली पाहिजे, जे की आज आपण पाझर तलाव वगैरे म्हणतो, मोठे मोठे डॅम, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की डॅम निर्माण केले पाहिजेत. महावने लावावीत म्हणजे वृक्ष लागवड आपण केली पाहिजे. अशा पद्धतीचा पर्यावरण संरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देताना आपल्याला दिसून येतात. आपण जर या ज्ञानेश्वरीचा बारकाईने अभ्यास केला तर या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या 9033 ओव्या आल्या आहेत, या ओव्यांच्या पैकी 35 या ओव्यामध्ये 35,000 दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत. आता लक्ष करा की वयाच्या 16व्या वर्षी एक आता त्याला काय म्हणावं, आपण बालक म्हणावं की काय म्हणावं, कारण माऊलींसारख्यांना आपण बालक कसं म्हणायचं. पण आजच्या काळात जर बघितलं तर मिसोड फुटण्याच्या पूर्वीच्या वयात माऊलींनी या ज्ञानेश्वरीतल्या 9033 ओव्यांमध्ये 35,000 दृष्टांत दिलेले आहेत. यावरून माऊलींच्या नावात जे ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर आलेला आहे ते आपल्याला
इथे पाहायला मिळतं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी होई देई या जगा. या पद्धतीनं या मराठी संस्कृतीमध्ये मला ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा आहे. अशा पद्धतीचं खरोखरच ब्रह्मविद्येचा सुकाळ माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपानं केलेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आहे, यमक आहे, उपमा आहे, दृष्टांत आलेले आहेत, रूपक आलेले आहेत, उत्प्रेक्षा आहे, निदर्शन आहे, अन्वय आहे, अपनुती आहे, एकावली आहे, अर्थ, अलंकार, हे सगळे काव्याच्या संबंधानं जे अंग प्रत्यंग आहेत ते सगळे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतात. ज्ञानेश्वरीचं भाषा सौंदर्य बघा, ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं तत्वज्ञान बघा, भक्ती म्हणजे भाषा सौंदर्य, तत्वज्ञान, भक्ती या त्रिवेणी संगम आपल्याला ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये निश्चितपणे पाहायला मिळतो. हे की नाही. कवित्व शैली खूपच चांगली आलेली आहे. श्रोत्यांच्या बद्दल माऊली खरोखरच किती नम्र भाव बाळगतात बघा. आणि श्रोत्यांना त्यांनी महेशाची उपमा दिलेली आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रोत संवाद म्हणून देखील या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. अनेक ठिकाणी श्रोत्यांचं मोठेपण आणि श्रोत्यांना आव्हान केलेलं आहे. एका ठिकाणी म्हणतात की अहो चंद्रकांतो द्रवता की रहोय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ताची नो हे श्रोतने वीन. या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाच्या बद्दल तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का. गुरुचं महात्म्य ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिलं तर खूप गुरु महात्म्य त्यांनी या ठिकाणी, गुरुग्रह जये देसी तो देशची वसे मानसी, अशा पद्धतीनं निवृत्तीनाथ आणि गुरुबद्दल भरभरून ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. खरं तर माऊली हे पहिले बंडखोर कवी म्हणायला हरकत नाही आहे. कारण जो काळ आपल्याला माहिती आहे की 3 वर्णांना हे ज्ञान देण्याला विरोध असणारा काळ, परंतु त्या कालावधीमध्ये हे ज्ञान सगळ्या वर्णांना त्यांनी एथ जाती अप्रमाण अशा पद्धतीचं वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून बंडखोरी त्यांनी केलेली आहे. समाज सुधारणेचं पहिलं पाऊल जर कुणं टाकलं असेल तर ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं माऊलींनी टाकलेलं आहे. असंही या ग्रंथाचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रपंचाने परमार्थाचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की जयाचे आई कधड नाही तयाचे परत्र पुससी काही. केवळ पारमार्थिक गोष्टीच ज्ञानेश्वरीत आलेल्या नाही आहेत, तर प्रापंचिक गोष्टी देखील किती महत्वाच्या आहेत. म्हणून म्हटलंय की सकळ तीर्थांचे धुरे, जिये का माता पितरे तये सेवेशी कीर शरीरे लोन. की जे आई वडिलांच्या सेवेचं महत्व ते वर्णन करतात. कर्माला महत्व त्यांनी दिलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या पारा तोशाला. जी देवाची खरी पूजा जर काय असेल तर आपलं कर्म, आपला अधर्म आपण प्रामाणिकपणे पाळणं याच्यातच खऱ्या अर्थानं देवाची पूजा आहे. अशा पद्धतीचं कर्माला महत्व त्यांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. प्रज्ञा आणि प्रतिभेचा भरपूर संगम या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून वेद माहीत नसलेल्यांना, संस्कृत भाषेचं ज्ञान नसलेल्यांना या ठिकाणी जनसामान्यांना जनसामान्यांच्या भाषेमधनं या ठिकाणी सांगण्याचं काम या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलींनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवरील मराठीतला पहिला ओवीबद्ध भावार्थ ग्रंथ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले मोठे बंधू निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेलं हे काव्यमय प्रवचन आहे असंही आपल्याला म्हणता येईल. त्यांच्या ठाई तत्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूतीचा इथं त्रिवेणी संगम झालेला आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे एकूण जे 18 अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत त्यापैकी 9 अध्यायामध्ये त्यांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊलींच्या वरती नाथ संप्रदायाचा आणि भागवत संप्रदायाचा प्रभाव आहे. या दोन्ही संप्रदायाच्या मधनं त्यांनी संस्कार घेऊन लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचं महत्व आपल्याला पाहायला मिळतं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम अर्थाचे, हे की नाही, अद्भुत प्रेम भक्ताचे या पद्धतीची ओवी या ठिकाणी आलेली आहे, ज्याच्यावरती मी बोललेलो आहे. किंवा पुढा स्नेह पाजरे
मागुता चालती अक्षरे, हे की नाही, पाठी कृपा आधी असं म्हटलेलं आहे की पुढा स्नेह पाजरे मागुता चालती अक्षरे, या पद्धतीनं प्रेमाला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आई आणि मुलाच्या बद्दल अनेक दृष्टांताच्या माध्यमातून अनेक वेळेला त्यांनी लिहिलेलं आहे. आईची व्याख्या करताना माऊली म्हणतात, आणि अंगा जीवाची करोनी संपत्ती, वेंचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती, न पाहे माय. आई कुणाला म्हणावं याबद्दलचं फार चिंतन, आईच्या संबंधानं बरेचसे काही विचार मला असं वाटतं की वर्तमानात देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरावे तितके महत्वाचे विचार त्यांनी दिलेले आहेत. देहाच्या नश्वरतेबद्दलच्या अनेक ओव्या आलेल्या आहेत. आणि शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे, पंडू कुमारा किंवा उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. धर्माची व्याख्या करताना येत वडील जय जय करीती, तया नाव धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ. पत्नीचं महत्व, पतिव्रतेचं महत्व त्यांनी वर्णन केलेलं आहे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता, भेटेची ते, अशा पद्धतीचं वर्णन देखील आपल्याला पाहायला मिळतं. असे म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण वापरतो. इतकी ज्ञानेश्वरी मागच्या 700 वर्षापासनं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान बनून राहिलेली आहे. अशा ज्ञानेश्वरीचं जर आपल्याला या ठिकाणी महत्त्व ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आजही आपण बघतो की मराठी साहित्य संमेलना, मग ते कुठलंही असो, अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून जी ग्रंथदिंडी निघते तर त्या ग्रंथदिंडीतल्या ग्रंथांच्या मध्ये अग्रणी स्थान हे ज्ञानेश्वरीला आहे. हे आपण आजही पाहतो. आजही आपण जर अखंड हरिनाम सप्ताहांच्या मध्ये बघितलं तर काय दिसतो, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरीचं पारायण हजारो लोक एकत्र बसून करतात. एवढंच नाही तर सप्ताहामध्ये दररोज 5 ते 6 या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीवरती प्रवचनही केलं जातं. इतकं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला महत्त्व दिलं जातं. जे कट्टर वारकरी असतात ते दररोज ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या वाचल्याशिवाय भोजन करत नाही आहे. स्नान केल्याबरोबर त्याचं पठण करतात. इतकं ज्ञानेश्वरीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अशा या ज्ञानेश्वरीचं जर आपण या सप्ताहाच्या मध्ये 7 दिवसात पारायण करायचं म्हणत असाल तर त्यासाठी देखील असा संप्रदायानं सांगितलेलं आहे की तुम्हाला 7 दिवस जर पारायण करायचं असेल तर ते कसं करावं. तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 5 अध्यायपर्यंत आपण त्याचं पारायण करावं ज्ञानेश्वरीचं, ज्यामध्ये 1329 ओव्यांचं पारायण येतं. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 6 ते 9 अध्यायपर्यंत पारायण आपण करावं ज्ञानेश्वरीचं, ज्यामध्ये 1513 ओव्या येतात. तिसऱ्या दिवशी आपण अध्याय 10 ते 12 अध्यायापर्यंत पारायण करावं. 10 ते 12 2 अध्यायांचं, त्यामध्ये 1290 ओव्या येतात. 13वा आणि 14वा अध्याय या ठिकाणी 4थ्या दिवशी घ्यावा, त्याच्यामध्ये 1585 ओव्या येतात. 5व्या दिवशी आपण 15 ते 17 अध्यायापर्यंत पारायण करावं, ज्यामध्ये 1505 ओव्या येतात. आणि त्यानंतर 6व्या दिवशी 18वा अध्यायामधल्या 1352 ओव्या घ्याव्यात. आणि 7व्या दिवशी जो राहिलेला 18वा अध्याय आहे ना, त्याच 18व्या अध्यायातल्या राहिलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांचं आपण पठण करावं. अशा पद्धतीनं या ठिकाणी पारायणाच्या संबंधानं सांगितलं गेलेलं आहे. हे आपण 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अशा पद्धतीनं पारायण करावं. आजही आपण बघतो अनेक प्रवचनकार ज्ञानेश्वरीच्या ओवीवरती सखोल पद्धतीनं प्रवचन करतायत. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी शिवाय कुठलंही कीर्तन संपन्न होऊ शकत नाही आहे. अनेक वक्ते आपल्या व्याख्यानामध्ये देखील या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे संदर्भ किंवा ओव्या घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहेत. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया असं आपण म्हणतो, त्या ज्ञानदेवांनी पाया रचला म्हणजे काय केलं तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या संप्रदायाला दिला आणि म्हणून पाया रचला असं आपण म्हणतो. म्हणून या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच ज्या पायावरती उभा आहे तो पाया जर कोण असेल तर
गीता भागवत म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्या पायाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ग्रंथाबद्दलची थोडीफार का असेना परंतु त्या जयंतीच्या निमित्तानं माहिती करून घेणं गरजेचं होतं. ज्ञानेश्वरी जरी आपल्या सगळ्यांना माहिती नसली तरी मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातलाच नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस राहतो त्या प्रत्येक मराठी माणसाला पसायदान तर निश्चितच माहिती आहे. जे पसायदान किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले ते तर माझे जे उरले पायी कपन या ओवीच्या नंतर 9 ओव्याच्या माध्यमातून आलेला आहे. या पसायदानातली पहिली ओवी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ही पहिली ओवी आपल्याला माहिती आहे की खरं तर हे पसायदान आपल्याला संशोधनात्मक दृष्टी देणारं पसायदान आहे. कारण पहिल्या ओवीमध्ये प्रस्तावना येते आणि येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हे मूल्यांकन आहे आणि मध्ये आलेल्या ज्या 7 ओव्या आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष मागणी माऊलींनी केलेली आहे. खरं तर या जगातलं दुष्टत्व संपावं, या जगामध्ये सुष्टत्व यावं, या जगामध्ये विश्वकुटुंब आपल्याला माहिती आहे की माऊलींनी विश्वकुटुंबाची भावना त्यांच्या ज्ञानेश्वरीमधनं व्यक्त केली आहे की हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. आज आपण कम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या माध्यमातून दुनिया मेरी मुट्ठी में आपण म्हणतो, ही दुनिया मुठ्ठीमध्ये यावी, दुनियेमध्ये एक कुटुंबाचं वातावरण निर्माण व्हावं ही भूमिका माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे. ज्ञानेश्वरीत अनेक संशोधनाच्या बद्दलच्या ओव्या देखील मला इथं सांगता आल्या असत्या परंतु वेळेअभावी मला त्या सांगता येणार नाही आहेत. म्हणून कमीत कमी पसायदान तरी आपल्याला माहिती आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण दररोज पसायदान म्हटलं पाहिजे. नुसतं म्हणून चालत नाही तर ते पसायदान चा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. मी रामकृष्ण बदने माझ्या या यूट्यूब चॅनलवरती पसायदानाचा अर्थ सांगणारे 7 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि जवळपास मी आत्तापर्यंत 50 पेक्षा अधिक ओव्यांच्या वरती ज्ञानेश्वरीच्या 1-1.5 तासाचे प्रवचनही केलेले आहेत. त्यापैकी बरेचसे प्रवचन माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेले आहेत. आपण आवर्जून वेळ काढून हे प्रवचन ऐकले पाहिजेत आणि ज्ञानेश्वरी केवळ वाचायची नाही आहे तर ती जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं माऊलींनी जसं जगासाठी पसायदान मागितलं तेच पसायदान आपणही ज्ञानेश्वरीचा स्मरण करताना इथं शेवटी घेऊयात आणि या पसायदानाच्या स्मरणानेच या व्हिडिओचा समारोप करूयात. माऊली पसायदानामध्ये म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पहावो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तयाभूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन मारतंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषीये लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.
येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। हरि ओम तथास्तु तथास्तु तथास्तु। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की